रुपाली चाकणकर यांनी नुकताच राजीनामा आपला दिला आहे. त्यांचा राजीनामा व्हावा यासाठी त्यांच्या पक्षातून देखील मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे ते मागणी होत होती. आपल्यासोबत रुपालीताई ठोंबरे आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. ताई, रुपाली चाकणकर यांनी तर आपला राजीनामा दिलेला आहे. काय तुमची प्रतिक्रिया आहे? एक लक्षात घ्या, भोंदू बाबा बलात्कार प्रकरण जेव्हापासून आलं त्याच्यामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा हात आहे. त्यांनी ते वारंवार त्या भोंदू बाबाचं प्रकरण दडपण्यासाठी संविधानिक पदाचा गैरवापर करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना तातडीने अटक होणं गरजेचं आहे, ही मागणी केली होती. हा जो काही बलात्काराचा FIR घडला याच्यामध्ये ना कुठल्या पक्षाचा, ना जातीचा, ना पंथाचा, ना धर्माचा कुठलाही संबंध नाही. महाराष्ट्रातील ज्या 500,000 क्लिपा येत आहेत, म्हणजे 500,000 महिलांचं शोषण त्या भोंदूबाबांनी केलेलं आहे. मग या भोंदूबाबाला मदत कुणी केली? या भोंदूबाबांच्या प्रकरण दडपण्याचा कोणी पदावर असलेल्या व्यक्तीने हातभार लावलेला आहे. म्हणूनच माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राज्य महिला आयोगाचा राजीनामा घेतलेला आहे. आता त्यांना आरोपी करून सेक्शन 120B नुसार आरोपी करून सखोल तपास झाला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या माता भगिनींना न्याय मिळाला पाहिजे. याच्यासाठी ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे या नात्याने, झाशीची राणी प्रतिष्ठान अध्यक्ष या नात्याने महिलांच्या सुरक्षतेसाठी, महिलांना याच्यापुढे कोणी फसवू नये याच्यासाठी त्यांची सखोल तपास करून त्यांना आरोपी करून या गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे. परंतु त्यांच्याकडे अजून देखील काही पदं आहेत, त्या देखील पदांचा राजीनामा व्हावा यासाठी देखील अनेक मागणी होती. आपण काय सांगणार? त्या ज्या पक्षाशी, म्हणजे आमच्या पक्षाची ज्या निगडीत आहे त्याच्यामध्ये माननीय राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनी, राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी निश्चित निर्णय घेतील. एक लक्षात घ्या, एखाद्यावर आरोप होत असताना त्या आरोपाची पुष्टी करणे, खात्री करणे आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर कारवाई करणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाचं पहिल्यापासून धोरण आहे. त्याच्यामुळे तात्काळ त्यांना राज्य, म्हणजे त्यांच्यामुळे जे सरकार बदनाम होत होतं, राज्य महिला आयोग हे सरकारचा विभाग आहे, त्याच्यावरनं त्यांना पायउतार केलेला आहे. आणि आता या अजून काही त्यांच्या या तपासामध्ये ज्या काही गोष्टी समोर येतील तर आम्हाला खात्री आहे सुनेत्रा वहिनी त्यांना त्यांच्याकडे ज्या काही पदं आहेत त्याचाही राजीनामा घेतील. तपास आता योग्य पद्धतीने होईल असं आपल्याला वाटतं? चालू आहे. याच्यामध्ये SITच्या ज्या तेजस्विनी सातपुते मॅडम आहे, म्हणूनच तपासाच्या अंतर्गत कायद्याला धरून माननीय गृहमंत्र्यांना मी पत्र दिलेलं आहे की चाकणकर यांना तातडीने आपण अटक करण्यात यावी. तर आपण पाहिलं, चाकणकर यांना अटक करून लवकरात लवकर अटक करून याचा तपास जो आहे तो व्यवस्थित चाललेला आहे असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलेलं आहे. अविनाश परब, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.